नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये। तर आहे ना, आता कालचा Q&A व्हिडिओ आहे ना करून आलेला होता। तर आहे ना इतकी जास्त एडिटिंग करावी लागली माहिती का, रात्री पण एडिटिंग केली म्हणजे 13 मिनिटाचा Q&A व्हिडिओ झालेला होता। तर खूप जास्त एडिटिंग वगैरे खूप जास्त स्ट्रेस लागला। तर तुम्ही ना आपल्या पेजवर जाऊन बघून घ्या, तसं मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन, इंस्टा आयडी वर पण येऊन जाईन आपला Q&A व्हिडिओ, तर नक्की बघा। आता जातो मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि ना आजची तारीख आहे 16, 17 तारखेला म्हणजे कालपासून रिचार्ज संपत आहे। तर कारण काल आहे ना म्हणजे उद्या आहे ना मस्तपैकी अनलिमिटेडचा पॅक मारून येईन, म्हणजे कसं रिचार्ज संपलं तर म्हणजे 5G एरियामध्ये जायचं काम नाही पडणार व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, नाही तर ना खूप जास्त जीवार येतं 5G एरियामध्ये जाणं। तर चला आता मस्तपैकी जायचंय 5G एरियामध्ये आणि ना म्हणजे नेटचं पण काही टेन्शन राहणार नाही तेव्हा। आपण जे 4G अनलिमिटेड रिचार्ज करून टाकून आता काल, तर नेटवर्क इश्यू म्हणजे राहणार नाही। तर चलो, तर आता मी जे व्हिडिओ अपलोड करायला गेला होता ना ते ना 18 GB चे होते, म्हणजे दोन्ही पण व्हिडिओ आहे ना 18 GB चे होते। आणि आता आलेलो आहे मी घरी आणि ना म्हणजे 2 Q&A व्हिडिओ शूट केले होते काल, म्हणजे दोन्ही, एक Q&A व्हिडिओ होता आणि एक आपला ब्लॉग होता। ब्लॉग जो होता तो 25 मिनिटांचा होता आणि जो Q&A व्हिडिओ होता ना तो 12 ते 13 मिनिटांचा होता। तर आता मी आलेलो आहे घरी आणि आज ना मस्तपैकी वरणबट्टी केलेली घरी, तर खूप भारी जेवण होणार आहे। अँड 18 GB म्हणजे मी ना 5G एरियामध्ये ना फक्त 20च मिनिटामध्ये 18 GB यूज केलेली मी। तर एवढे मोठे व्हिडिओ होते, एक ब्लॉग होता अँड एक Q&A व्हिडिओ होता। आणि तो Q&A व्हिडिओ देखील नक्की बघा तुम्ही, जमलं तर आज Q&A व्हिडिओ येईल, नाही तर व्लॉग येईल, म्हणजे दिनांक 16 एप्रिल। हां बरोबर, बघू तसं आला तर काही। आज एवढं जास्त बोर होतोय ना, म्हणजे खूप जास्त बोर होतंय आज। आहे ना आज दिवसभर आहे ना झोपेलच आहे, तर काहीच काम नाही करत आहे आज। खूप जास्त बोर होत आहे आज, म्हणजे कुठे फिरायला पण नाही जायचं आहे आणि म्हणजे कुठं जायचं पण नाही आहे बाहेर, आणि घरातल्या घरातच थांबायचं आहे। तर घरात बसून खूप जास्त बोर झालेलो आहे। तर आता आलेलो आहे मी बाहेरून, तरी पण खूप जास्त थकून आलेलो आहे, कारण मी पायी गेला होता। तर चला आता जाऊ घरामध्ये। आज जायचं आहे सद्गुरू आज्ञेच्या बैठकला, तर आहे ना आता सद्गुरू आज्ञेच्या बैठकला जाण्यासाठी वगैरे तयार झालेलो आहे आणि सर्व व्हिडिओ वगैरे अपलोड झालेले आहे। तर मी लिंक ही आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, दोन्ही पण Q&A व्हिडिओची किंवा आपल्या त्या Q&Aच्या बी इन द सीनच्या ब्लॉगची। तर तुम्ही ना डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की बघून घ्या अँड आपल्या एकदोन ब्लॉग चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि इंस्टा आयडीला देखील। तर चला आता जायचं आहे बैठकला जवळ, आणि खूप भारी निरोपण झालेलं आहे। आता जातोय घराकडे। रात आलेलं होतं डेअरीमध्ये आणि ना डेअरीमध्ये ना काहीतरी काम होतं, तर या ठिकाणी आलेले होते बिकानेरवर, म्हणजे डेअरीच आहे पण एक, तरी ते ना काहीतरी काम होतं डेअरीमध्ये आलेले होते। तर खूप दिवसानंतर फतेपूरला आलेला होता, तर म्हणजे खूप भारी वाटत होतं। तर सद्गुरू आज्ञेच्या बैठकला आलेला होता, कारण मागच्या पण 2 बैठका सुटून गेलेल्या आहे, नाही मागच्या हां त्याच्या मागच्या तर आला होता, बट त्या मागच्या सुटून गेलेलं आहे। अँड आता आलेलो आहे खूप दिवसानंतर, म्हणजे एक बैठक घेतलेली मागची आणि त्याच्या मागच्या 2 सुटलेल्या आहे। आज पण हजेरी दिली मी, तर थोडंसं असं वेगळं युनिक फील होत आहे, कारण तिथं गर्दी होती म्हणून हजेरी वगैरे काही दिली नाही आज आणि डायरेक्ट निघून आलो। आता आलेलो आहे बैठकवरून पण घरून, आणि आज आहे ना खूप जास्त थकून वगैरे खूप आलेलो आहे। तर आजचा ब्लॉग मी आज ठिकाणी एंड करतो। आय होप गाईज ब्लॉग आवडला, लाईक कमेंट शेअर नक्की करा, चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तर बाय बाय।